शकता की हा पूर्ण रस्ता चोरीला गेला आहे। जो ठेकेदार असेल की त्याला विचारणा करा की हा रस्ता गेला कुठे। मी समाधान काळे, शेतकरी मित्र, राहणार सोयगाव, तालुका सोयगाव, जिल्हा संभाजीनगर। तुम्ही पाहू शकता मागे रस्ता आहे, त्या साईडला रस्ता झाला आहे, पुढे झालेला आहे, वर खेडीपर्यंत रस्ता आहे, तर अर्धा रस्ता गायब झाला, तर हा गेला कुठे। एकनाथ शिंदे साहेब, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता आहे, तुम्ही अर्ज द्या रस्ता आहे। तर हा जो रस्ता आहे शासनाचा रस्ता आहे, तर रस्ताच गायब झाला आहे। तुम्ही पाहू शकता नाल्यातून अक्षरशः रस्ता आहे, तर 1 किलोमीटरपर्यंत पूर्ण नाल्यातून आहे। तुम्ही पाहू शकता इकडनं पण पाणीच पाणी आहे, 1 किलोमीटरपर्यंत पाण्यातून जावं लागतं आहे। आणि हा इथपर्यंत आणि वरती डांबरी आहे, तर मधला रस्ता चोरीला गेला, तर कुठे चौकशी झाली पाहिजे मित्रांनो। आणि हा सोयगावपासून बायपासपासून सोयगाव ते वरखेडी रस्ता बनलेला आहे। तुम्ही पाहू शकता तर अर्धा डांबरी झाला आहे आणि अर्धा रस्ता चोरीला गेला आहे। तर चोरीला गेला कसा रिस्क गेला मित्रांनो तुम्ही सांगतो मी। इथपर्यंत डांबरी झाला आणि इकडे इथपर्यंत पूर्ण रस्ता गायब आहे, रस्ता चोरीला गेला। मुख्यमंत्री साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, तुम्ही आमचा जो ठेकेदार असेल, मी समाधान काळे। आता तुम्ही न जो रोड पाहिला हा सोयगावपासून वरखेडी रोड आहे, मंजूर झाला हा वरखेडीपर्यंत, पण काही भ्रष्ट लोक आहे आणि ठेकेदार आहे, त्यांच्यामुळे ही अवस्था झाली। तुम्ही पाहू शकता अर्धी गाडी पाण्यात आहे, हा रस्ता गेला कुठे, याची चौकशी झाली पाहिजे। वरखेडीपर्यंत रस्ता होता, अर्धा लोक झाला, गावापासून डांबरी झाला, 1 ते 1.5 किलोमीटर डांबरी झाला आणि नंतर पुढे 1 किलोमीटर झाला, बाकीचा रस्ता तर चोरीलाच गेला। पण ही जी अवस्था आहे शेतकऱ्यांची तुम्ही पाहू शकता। आता सरासरी जर शेतकऱ्यांना जर एखादी 10-20ची गोणी म्हणा डोक्यावर राहण्याची म्हटली तर कशी आणीन। अरे लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला, जे पैसे खाताना जिटी नाही तिटी खा, पण शेतकऱ्याचे हरतळा आहे ना, तुम्ही लय मोठा बोक्षण। तुम्ही अक्षरशः अर्धी गाडी पाण्यात जाती, लाजा वाटल्या पाहिजे ठेकेदारांना, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला की हा रस्ता कुठून कुठलो काय, आणि अक्षरशः अर्धी गाडी पाण्यात डुबती। आता शेतकऱ्यांना करायचं काय, कापसाचे दिवस आहे, टायमोटाईम अतिवृष्टी होतीये, कापसाचे गठ्ठे राहता, मक्काचे ट्रॅक्टर राहता, कुठून न्यायचे। हा किती फजिता आहे शेतकऱ्यांची, लाजा वाटल्या पाहिजे हरामखोरांना तुम्हाला। हे शेतकरी ना इतकाले किती शेतकऱ्यांचं अवघड जीवन आहे। आता एखादी ज्याच्याकडे बैलगाडी नाही काही नाही, ते पॅजो रिक्षा आणता आणि पॅजो रिक्षामध्ये कापूस नेतात। आता पॅजो रिक्षामधून न्यायचा कसा, पॅजो रिक्षा जाईन का इथून। तुम्ही पैसे खाऊन मोकळे झाले, पण शेतकऱ्याचा किती अंत पाहता तुम्ही हरामखोरांना, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला।